श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 607. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये लक्ष्मणजी कशा पद्धतीने भरतजींच्या येण्याचा तर्कविचार आपल्या मनामध्ये करत आहेत. ज्या भरतजींच्या आगमनामुळे प्रभू रामचंद्र आनंदित झाले आणि त्याचबरोबर मनामध्ये संकोचित होऊन विचार करू लागले की भरताच्या प्रेमाला मी कसा परास्त करेन. तो इथं चतुरांगिणी सेना घेऊन येतोय, तो केवळ मला राज्य देण्यासाठी. या विचारात चिंताक्रांत झालेले आपले प्रभू पाहून लक्ष्मण मात्र या गोष्टीचा वेगळा विचार करू लागला. त्याच्या दृष्टीने भरताला राजमद झालाय आणि हा राजमद होणं स्वाभाविक आहे, कारण पुराणामध्ये असे अनेक प्रसिद्ध राजा होऊन गेले ज्यांना राजगादी अधिकार मिळाला आणि त्यांना या अधिकाराचा मद झालेला आहे. त्याला भरतजी अपवाद कसा असू शकतील. आणि त्यामुळं लक्ष्मण भरताला दोष देत नाही आणि त्याच वेळेला भरताच्या एका राजनीतीचा देखील तो विचार करत असताना एक गोष्ट तो अत्यंत स्पष्टपणे प्रतिपादित करतो की भरताने आम्हाला जे असहाय्य समजण्याचं धारिष्ट दाखवलं तिथं तो चुकला. प्रभू रामचंद्रांच्या वर हल्ला करण्याच्या आधी त्याला त्यांचा दास हा लक्ष्मण याच्याशी युद्ध करावं लागेल. आणि हा लक्ष्मण जो प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा दास आहे, त्यांच्या चरणरजाला मस्तकी धारण करतो आणि त्यामुळं भरताच्या आजपर्यंतच्या केलेल्या या अनंत कपटी चालींचं आता हा लक्ष्मण निश्चितपणे उत्तर देईल. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणतात की आपण आता किती काळ हे सहन करायचं. आता आपल्याला भरताला त्याने केलेल्या या सर्व कपटाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने लक्ष्मण भरतजींशी युद्ध करण्यासाठी नीतिरसाचं परिवर्तन वीररसामध्ये करतो. प्रभू रामचंद्रांच्या चरणाची रज मस्तकावरती धारण करतो, त्यांना नमस्कार करतो आणि या युद्धासाठी तयार होऊ लागतो. लक्ष्मणाचा क्रोध प्रभू रामचंद्र अत्यंत शांतपणे कशा पद्धतीने ऐकत असतात आणि त्यामाग प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात दडलेला एक अतिशुद्ध भाव याचं चिंतन आपण काल एका संत हृदयातून बघितलं की संत अशा जीवांना देखील आपल्या निकट ठेवतो आणि त्यांच्या केवळ अत्यंत शुद्ध प्रेमालाच तो आपल्या हृदयामध्ये धारण करत असतो. त्यांच्या या होणाऱ्या वरवरच्या घडामोडींमधून त्यांच्या दोषांचं चिंतन कधीही भगवंत आपल्या हृदयामध्ये करत नाही. लक्ष्मणजी जे केवळ आपल्या प्रभूंच्या चरणांचे दास आहेत, ज्यांना आपल्या प्रभूंच्या दुःखामध्येच सर्व दुःख जाणवत होतं आणि त्यापायी त्यांच्या हृदयात हा जो संताप निर्माण होत होता आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र भरतासारख्या साधूची देखील निंदा लक्ष्मणासारख्या दासाचा कैवार घेताना ऐकत आहेत. सज्जनो, यातील पुढील टप्पा गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. उठी कर जोरी रजाय सुमागा, मनहु बीर रस सोवत जागा. बांधी जटा सिर कसी कटी भाथा, साजी सरासनु साय कुहाथा. आजू राम सेवक जसुलेऊ, भरत ही समर सिखावन देऊ.
राम निरादर कर फल पाई, सोवहु समर सेज दो भाई। आई बना भल सकल समाजू, प्रगट करऊं रिस पाछील आजू। जिमि करिनी कर दलई मृगराजू, लेई लपेटी लवा जिमि बाजू। तैसे ही भरत ही सेन समेता, सानुजनी दरी निपात खेता। जो सहाय कर संकरु आई, तौ मारौरन राम दुहाई। अति सरोष माखे लखनु, लखी सुनि सपथ प्रवान। सभय लोक सब लोकपति, चाहत भभरी भगान सियावर रामचंद्र प्रिय हो। लक्ष्मणाने कालच्या कथा निरूपणामध्ये एक अत्यंत महत्वाचं विधान भरतजींच्या संबंधामध्ये केलंय. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना भरताविषयी बोलताना म्हणतात की अनुचित नाथ न मानब मोरा, भरत हमही उपचार न थोरा. कह लगी सही रही मनु मारे, नाथ साथ धनु हाथ हमारे. भरताने आजपर्यंत अनेक वेळा आमच्याशी कपट केलेलं आहे प्रभू. आपण समदर्शी असल्यामुळं आपण त्या गोष्टींना हृदयामध्ये अत्यंत समत्वाने पाहिला. मला अनेकदा आपल्याशी या विषयावर संवाद करावा असा वाटायचा, परंतु या धृष्टतेला मी मनातल्या मनातच कुठेतरी समजवत या सर्व शब्दांना गिळत असायचो. भरताने आमच्या बरोबर आजपर्यंत अनेक वेळेला कपट केलंय प्रभू. अयोध्येमध्ये हे घडलेलं सर्व षडयंत्र आपल्याला असं वाटत असेल की कदाचित कैकेयीची कुमती ही त्यामागे कार्य करत होती, परंतु मला खात्री आहे की या कैकेयीच्या कुमतीच्या मागे कुठेतरी भरताचा देखील हात आहे. अन्यथा एवढी मोठी गोष्ट आणि त्यातही भरताला राज्य मागण्याची कैकेयीची बुद्धी, हे सर्व काही तर्कवादाला पटण्यासारखं नाही. आम्ही अयोध्येतून बाहेर आलो, काही दिवस होत नाही तोपर्यंत भरत लगेच परत येतो काय, राजगादी स्वीकारतो काय, आणि बघा एवढ्या कमी वेळामध्ये ही समस्त चतुरागिणी सेना घेऊन इथं चित्रकूटला आमच्यावरती हल्ला करण्यासाठी दाखल होतो काय. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर एकच गोष्ट माझ्या मनामध्ये येते की आता या सर्व हिशोबाला चुकतं करण्याची वेळ आलेली आहे. आपण मला आज्ञा द्या. अशा रीतीने लक्ष्मणाचा हा सर्व क्रोध हा जणू काही या सर्व वचनांमधून आपल्याला जाणवतोय. आणि आजच्या चौपायांमध्ये देखील लक्ष्मण त्याच वीर रसाला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतोय. पहिल्यांदा नीतियुक्त वचन, त्या नीतियुक्त वचनातून वीररस ओतप्रोत भरू लागलेला आहे, आणि या वीररसातून आता युद्धाची तयारी, असा हा सर्व लक्ष्मणाचा प्रवाह आपल्याला या संवादातून दिसतोय. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदना केलेली आहे, त्यांच्या चरणांची रज मस्तकावरती लावलेली आहे, आपल्या जटांना नीट केलेलं आहे. जणू काही गोस्वामीजी म्हणतात की वीररस झोपेतून जागा व्हावा, त्याप्रमाणे लक्ष्मणजी मस्तकावरती जटा बांधून, आपल्या कमरेला भाता कसून, धनुष्य सज्ज करून
बाण हातामध्ये घेऊन युद्धाची सर्व तयारी करू लागलेले आहेत. सज्जनो, लक्ष्मणजी हे प्रत्यक्ष शेष आहेत. ज्या शेषाने या समस्त ब्रह्मांडाला आपल्या मस्तकावरती धारण केलेले आहे, अशा या ब्रह्मांडाला या शेषाचे देखील काही गुणधर्म आपल्याला दिसून येतातच. जे हे ब्रह्मांड या पंचमहाभूतांचं आहे, ज्यामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी तत्व ही प्रामुख्याने 5 तत्व याच्या आधाराने हे ब्रह्मांड भरलेलं आहे. असं ब्रह्मांड ज्या शेषशाही या लक्ष्मणाच्या मस्तकावरती धारण झालेलं आहे, त्यामध्ये या लक्ष्मणाचेच गुणधर्म आपल्याला या सृष्टीमध्ये दिसून येतात. आपण म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांडी, त्याप्रमाणे ज्याने या ब्रह्मांडाला मस्तकावरती धारण केलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील तेच गुण आहेत जे आम्हाला या ब्रह्मांडामध्ये दिसतात. काय दिसतं आम्हाला या ब्रह्मांडामध्ये? या ब्रह्मांडामध्ये तर अनंत मानव आहेत, अनंत योनी आहेत, त्या प्रत्येकाचे अनंत स्वभाव आहेत. तो विचार न केलेलाच बरा. परंतु केवळ या पंचमहाभूतांच्या दृष्टीने जरी आपण विचार केला, तर हे आकाश काय, हे वायू काय, अग्नी काय, हे जलतत्व काय किंवा हे पृथ्वी तत्व काय, या सगळ्यांमध्ये त्रिगुणांचं मिश्रण आपल्याला दिसून येतं. सत्व, रज आणि तम. प्रामुख्याने समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की या पंचमहाभूतांची निर्मिती ही तमोगुणातून होते. आणि त्यामुळे सुंदर कांडामध्ये देखील जेव्हा समुद्र प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रगट होतो, त्यावेळेला तो देखील हेच वाक्य प्रभू रामचंद्रांना म्हणतो, गगन समीर अनल जल धरणी इन कै नाथ सहज जड करणी. ही पंचमहाभूत जड आहेत, तामसी आहेत. यांच्यामध्ये तामसिक गुण हा प्रामुख्याने आहे. सत्वरज देखील आहे, परंतु सत्वरजाच्या आधाराने होणाऱ्या गोष्टींपेक्षा तामसिक गुणांचा प्रादुर्भाव या पृथ्वीला, या पृथ्वीवरील जीवांना जास्त प्रमाणामध्ये सहन करावा लागलेला आहे. बघा, आपण एक साधं उदाहरण घेऊयात की एखादं बी या पृथ्वीवरती पडतं. या पृथ्वीमध्ये ही माती त्या बीजाला आपल्या गर्भामध्ये धारण करण्यासाठी किती मृदू होते. ते बीज या पृथ्वीच्या आतमध्ये राहतं. त्यावेळेला त्या बीजाला देखील पाणी हे तितकंच मिळतं जेवढी तिच्या वाढीसाठी ते उपयोगी ठरेल. एक सुंदर अंकुर या बीजामधून वरती यायला लागतो. धरणी माता त्याला जणू काही वरती येण्यासाठी मार्ग देऊ लागते. जेव्हा धरणी मातेतून हा अंकुर वरती येत 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 एका छोट्याशा वेलामध्ये परावर्तित होतो, त्यावेळेला जणू काही वायू तत्व त्याला सर्व बाजूने आधार देऊ लागतं, त्याला उभं राहायला शिकवतं. आणि आकाशाची पोकळी देखील मोठं आनंदाने त्याचं स्वागत करत त्याला आपल्या या पोकळीमध्ये वाढू देतं. हे सर्व या पंचमहाभूतांचे सत्वगुण आहेत. बघा, या सत्वगुणांच्या आधाराने एक सृजनशीलता या सृष्टीमध्ये होताना दिसते. तसाच लक्ष्मण देखील या सर्व सत्वगुणांनी अत्यंत परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये देखील असे अनेक सुंदर सृजनशीलतेचे गुणधर्म आपल्याला या सर्व रामचरित मानसच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसतात. कशा पद्धतीने त्याने प्रभू रामचंद्रांची सेवा केली आहे, कशा पद्धतीने त्या जनकपूरमध्ये प्रभू रामचंद्रांचा गौरव त्याने सर्व राजसमाजासमोर बोलून दाखवलेला आहे. जणू काही प्रभू रामचंद्रांची ही ध्वजा आकाशामध्ये फडकवत ठेवणारा, एखाद्या दंडकाप्रमाणे उभा राहणारा हा लक्ष्मण, हीच त्याच्या सत्वगुणांची परिभाषा या समस्त रामचरित मानसमध्ये आपल्याला दिसते. रजोगुणाच्या आधाराने ज्या पद्धतीने या पृथ्वीवरती सर्व प्रकारचे व्यवहार चालतात, त्या पद्धतीनेच जणू काही लक्ष्मणाचं चरित्र देखील या सर्व
रामायणामध्ये आपल्याला प्रसंगानुसार या प्रभू रामचंद्रांच्या या वनवासातल्या परिक्रमेमध्ये त्यांचा तो कसा आधार होऊन त्यांची दिनश्चर्या चालू ठेवत होता याचं आपल्याला सुंदर चित्रण दाखवतात. आणि त्याच वेळेला या ब्रह्मांडामध्ये तमोगुण देखील अतिभयानक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. जेव्हा या पृथ्वीच्या या प्रकृतीच्या मर्यादा संपतात त्यावेळेला होणारा एखादा मोठा भूकंप आणि त्या भूकंपामध्ये होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आलेली अनेक लोक, या पृथ्वीमधून उद्रेक होणारे ज्वालामुखी, त्यातून वाहणारा लाव्हा जणू काही आपल्या हृदयामध्ये संताप धारण करून राहावं आणि जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला तो ज्वालामुखीचा जसा उद्रेक व्हावा त्याप्रमाणे लक्ष्मणाच्या अंतःकरणात भरताने हे कपट केलेलं आहे, ही कुचाली केलेली आहे. या ज्वालामुखीचा जणू काही या प्रसंगामध्ये उद्रेक झालेला आहे. जलतत्व देखील ज्या पद्धतीने एखादी प्रचंड मोठी सुनामी आणावी आणि समस्त या सृष्टीमध्ये असलेल्या लोकांना पळता भुई थोडी करून टाकावी, त्या पद्धतीने लक्ष्मणाचा संताप या रामायणामध्ये आपल्याला दिसतो. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सुंदरकांडामध्ये लक्ष्मणाचं गौरव करताना म्हटलंय की जगमहु सखा निसाचर जेते लक्ष्मण हनई निमिष महू तेते. एका क्षणामध्ये माझा लक्ष्मण या जगामध्ये असलेल्या समस्त निशाचर शक्तींना त्या पद्धतीने उद्ध्वस्त करेल ज्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये एखादा वणवा या समस्त लागलेल्या आगीच्या आधाराने मोठ्या मोठ्या वनांना जसं बेचिराग करून टाकावा, जशी आलेली एखादी सुनामी या समस्त सृष्टी तत्वातल्या अनेक लोकांची स्वप्न भंग करून त्यांना जसं या सृष्टीची जी वास्तविकता आहे याचं दर्शन घडवावे. एखादा चक्रीवादळ अनेकांची स्वप्न आकाशामध्ये विरवून घेऊन जावी, त्या पद्धतीने या पंचमहाभूतांमध्ये असलेला तमोगुण आणि या सर्व तमोगुणांना कोण जागृत करतं? मनुष्याची बेदरकार वृत्ती. आपणच या पृथ्वीचे जणू काही मालक आहोत या भावनेने त्यांची झालेली भोगवादी वृत्ती, ते करत असलेले अनन्वित या प्रकृतीवरचे अत्याचार आणि त्यातून या निसर्गाचे अनेक प्रकोप या मानवी समाजाला वारंवार सहन करावे लागलेले आहेत. आणि त्यावेळेला आम्हाला देव आठवतो की अरे देवा हे असं का, पण आम्ही त्यावेळेला कसे वागत आहोत, कसे वागले आहोत याचा विचार मात्र आमच्या मनामध्ये येत नाही. आता या करोना नामक या विषाणूचा जेव्हा आपण विचार थोडासा परमार्थाच्या आधाराने करतो, अनेक सुंदर सुंदर लोकांनी त्याच्यावरती लिखाण केलेलंच आहे. बघा, आम्हाला किती चांगल्या सवयी ज्या आमच्या खऱ्या मूळ सवयी होत्या, हात स्वच्छ ठेवणं, हातपाय धुणं, आपला आहार शुद्ध शाकाहारी ठेवणं, या सर्व गोष्टी जणू काही आम्हाला या करोना विषाणूने एका धड्याच्या आधाराने शिकवल्यात. ज्या कुटुंबामध्ये असताना ही लोक एकमेकांच्या बरोबर राहत नव्हती, त्यांना आज बळजबरीने का होईना परंतु एकमेकांशी बोलून संभाषण करूनच आपल्या मनामध्ये आनंद मानावा लागत आहे. या सर्व गोष्टी प्रकृती आम्हाला आज एका विदारक सत्याच्या आधाराने शिकवतायत. कारण या पृथ्वीवरती मनुष्याला ज्या पद्धतीने आचरण करायला पाहिजे होतं ते तो विसरला. खरं खोटं भगवंताला माहिती, परंतु असं म्हटलं जातं की या विषाणूची उत्पत्ती मनुष्याच्या विचित्र खाण्याच्या सवयींमधून संक्रमित होत 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 समस्त या पृथ्वीवरती व्यापून गेली. या सर्व गोष्टी आम्हाला जणू काही एक धडा शिकवतायत. आणि प्रकृती देखील जेव्हा त्या सर्व गुणधर्मांना आम्ही ओलांडून पुढे जाऊ लागतो त्यावेळेला या शेषाच्या अंतरंगामध्ये असलेल्या या एका विलक्षण संतापाच्या आधाराने तीच गोष्ट या ब्रह्मांडामध्ये घडवून आणते आणि आमच्यासारख्या सर्व जीवांना एक लक्ष्मण रेषा जणू काही आखून देते जगण्याची. लक्ष्मणाच्या अंतरंगामध्ये देखील
या भरतजींच्या विषयी चुकीचा झालेल्या गैरसमजातून का होईना, परंतु त्याची आता ही सहनशक्ती संपत आल्याची धारणा या सर्व संवादातून गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. लक्ष्मणजी या युद्धासाठी, या लढाईसाठी धनुष्यबाण सज्ज करून प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेत आहेत. आणि आपण या लढाईमध्ये निश्चित यशस्वी होणार आहोत, हेच जणू काही लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना सांगू लागतात. आजू राम सेवक जसु लेऊ, भरत ही समर सिखावन देऊ. आज मी आपला सेवक होण्याचं यश प्राप्त करतो आणि भरताला संग्रामामध्ये शिक्षा करतो. त्याने आजपर्यंत केलेल्या सर्व अपराधांमध्ये हा अपराधाचा जणू काही मेरुमणी आहे की त्याने प्रभू रामचंद्रांचा अनादर केलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचा निरादर केल्याचं हे फळ आज मी या दोन्हीही भावंडांना देणार आहे. मग तो भरत असो की शत्रुघ्न असो, हे आज दोघेही जण या लक्ष्मणाच्या होणाऱ्या या बाणांच्या हल्ल्यातून या रणशय्येवरती निश्चित झोपतील, हे मी वचन तुम्हाला देतोय प्रभू. भरताच्या विषयी झालेल्या या गैरसमजातून, लक्ष्मणाचा झालेला या संतापाचा उद्रेक प्रभू रामचंद्र देखील अत्यंत शांतपणे ऐकून घेत आहेत. कारण जोपर्यंत या समस्त उद्रेकाला तो स्वतःच्या आधाराने समजून घेत नाही, तोपर्यंत लक्ष्मणाला आत्ता या परिस्थितीमध्ये काही जरी सांगितलं तरी लक्ष्मण ती वाणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, याची जाणीव प्रभू रामचंद्रांना झाली होती. बघा, आपणही बऱ्याचदा आपल्या घरामध्ये, समाजामध्ये बघतो की एखादी व्यक्ती इतकी अनिवार्य संताप व्यक्त करत असते आणि अशा संतापाच्या वेळेला त्याला कोणी जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट त्याला शांत करू शकत नाही. परंतु एका टप्प्यावरती त्याला जेव्हा समजतं त्यावेळेलाच त्याचा तो संताप स्वाभाविकपणे शांत होऊ शकतो. प्रभू रामचंद्र देखील हे सूत्र आपल्या अंतःकरणात जाणून आहे आणि त्यामुळे लक्ष्मणाच्या या संतापाला आपल्या शब्दांच्या आधाराने शांत करण्याच्या ऐवजी त्याच्या अंतरंगामध्ये धुमसत असलेला हा ज्वालामुखी, हा लावा, हा संपूर्णपणे वाहू देणं आणि त्याला एका टप्प्यावरती स्वतःची जाणीव होऊन या गैरसमजातून शांतता प्रदान करणं, या एका क्षणाची वाट बघत प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचा हा उद्रेक ऐकत आहेत. लक्ष्मण म्हणतोय, आई बना भल सकल समाजू, प्रगट करऊ रिस पाछिल आजू. हे चांगलं झालंय की भरत येताना सर्व समाज घेऊन आलेला आहे, आपली समस्त चतुरांगिणी सेना घेऊन आलेला आहे. आता या सर्व समाजावरती हा लक्ष्मण अशा पद्धतीने तुटून पडेल जसं जिमी करी निकर दलई मृग राजू, लेई लपेटी लवा जिमी बाजू. जरी हत्तीच्या झुंडी जरी आला तरी एक वनराज सिंह या हत्तींच्या झुंडीमध्ये जेव्हा जाऊन तुटून पडतो तेव्हा या हत्तीच्या झुंडी देखील नेस्तनाबूत होतात. ज्या पद्धतीने बहिर ससाणा हा लावा पक्षाला आपल्या पकडीमध्ये घेतो, त्याला तो कुठूनही सुटू देत नाही, त्या पद्धतीने हा लक्ष्मण हा जणू काही हा सिंह या भरत रूपी असलेल्या या सर्व चतुरांगिणी सेनेच्या हत्तीच्या झुंडींवरती आज हल्ला करेल आणि त्यांना योग्य तो धडा शिकवेल. कारण मी या प्रभूंचा दास आहे, या प्रभूंच्या शक्तीच्या आधाराने मी ही वल्गना करतोय की भरताला त्याच्या या कपटाचं मी संपूर्णपणे आज न्याय करणार आहे. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या समोर बोलतायत, तैसे ही भरत ही सेन समेता, सानुज निदरी निपात खेता. भरताला आज त्याच्या सेनेसमवेत आणि त्याच्या धाकट्या भावासहित मी मैदानामध्ये पराभूत करेन. भरताकडे आज केवळ चतुरांगिणी सेना आहे
आणि त्यामुळं हा लक्ष्मण या सर्वांवरती आपल्या या असलेल्या पराक्रमाच्या आधाराने हावी ठरेल असं नाही. आज या भरताला या जगामधल्या कुठल्याही शक्तीने जरी मदत करायची ठरवली, मग ती शक्ती कितीही मोठी जरी असली, अहो नवे जरी प्रत्यक्ष उद्या भरतजींच्या बाजूने महादेव जरी येऊन उभे राहिले, तरी महादेवाची सहाय्यता होऊनही ते आज दोघं बंधू या लक्ष्मणाच्या असलेल्या पराक्रमापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. यामध्ये सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या वरती असलेला लक्ष्मणाचा विश्वासही दिसून येतोय आणि त्याचबरोबर आपल्या बाहुबलावरती असलेला त्याचा आत्मविश्वास देखील. प्रभू रामचंद्रांच्या आधारावरती एखादा मनुष्य जेव्हा अशा पद्धतीने रणांगणामध्ये उतरतो, त्यावेळेला या भगवंताच्या आधारावरती विश्वातील सगळ्यात मोठ्यातली मोठी शक्ती जरी त्याच्यावरती आली, तरी त्याला पराभूत करण्याचा हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जणू काही या प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वामुळं त्याला प्राप्त होतो. अर्थात ही काही वस्तुस्थिती घडणार नाहीये. लक्ष्मण भरतजींच्या समवेत जाऊन युद्ध करणार नाहीयेत, ही वस्तुस्थिती प्रभू रामचंद्र जाणून होते. परंतु गरज होती या लक्ष्मणाच्या हृदयामध्ये असलेल्या या समस्त उद्रेकाला बाहेर पडून तो शांत होण्याची. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला ती संधी जणू काही प्रदान करतात. लक्ष्मणजी अत्यंत क्रोधाने संतप्त झालेले आहेत. त्यांचे डोळे एखाद्या रक्तवर्णाने भरल्यासारखे, त्यांच्या बाहू स्फुरण पाहू लागलेले आहेत, त्यांचे ओठ फडफडू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या वरती भरत आक्रमण करून येतोय. त्यांना असहाय्य समजून आजपर्यंत त्यांनी अनंत कपट करून प्रभू रामचंद्रांना या वनवासामध्ये अनंत प्रकारच्या हाल अपेष्टांना सामोरं टाकलेलं आहे. या सर्व गोष्टी जणू काही लक्ष्मणाच्या समोरून एखाद्या चलचित्रपटासारख्या धावू लागल्या. आणि आपल्या स्वामींना ज्याने एवढा त्रास दिलेला आहे, आज त्याच्याशी आपल्याला सर्व हिशोब चुकते करायचे आहेत. या भूमिकेतून लक्ष्मणजी या युद्ध रसाने, या युद्ध ज्वराने जणू काही स्वतःला कसं बस सांभाळून प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेची वाट पाहत ते तिथं उभे राहिलेले आहेत. प्रभू रामचंद्र अत्यंत शांततेने लक्ष्मणाकडे पाहतायत. लक्ष्मणाचा हा उद्रेक, लक्ष्मणाचा हा संताप पाहून, त्यांची ही सत्य शपथ ऐकून सर्व लोक अत्यंत भयभीत झालेले आहेत. लक्ष्मणाच्या या संतापाला अनेक लोकांनी यापूर्वी अनुभवलेलं आहे. राजा जनकाच्या सभेमध्ये किंवा या परशुरामांच्या समवेत झालेल्या संवादामध्ये, जेव्हा मोठे मोठे चक्रवर्ती सम्राट देखील परशुरामांच्या समोर थरथर कापतायत, आपल्या वाडवडिलांचं नाव सांगून आपली ओळख परशुरामांना करून देतायत, अशा वेळेला हा छोटा लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या आधारावरती परशुरामांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देत होता. जेव्हा राजा जनकाने ही पृथ्वी क्षत्रिय विरहित झाली आहे असं विधान केलं, त्यावेळेला या समस्त ब्रह्मांडाला एखाद्या झाडाच्या मोडलेल्या फांदीसारखं मस्तकावरती धारण करून अनेक वेळेला मी या प्रदक्षिणा करून घेऊन येईन, अशा पद्धतीने राजा जनकाला ज्याने सडेतोड उत्तर दिलंय. अशा या प्रत्येकाने लक्ष्मणाचा संताप जाणलेला आहे. आणि तेच लक्ष्मणजी त्यांचा हा संताप, त्यांची ही क्रुद्धता पाहून आज या जगामधले, या ब्रह्मांडामधले लोकपाल देखील अत्यंत भयभीत झाले. ते घाबरून पळण्याचा विचार करू लागले, परंतु पळणार कुठं? ज्याने आपल्याला मस्तकावरती धारण केलेला आहे तोच आता जर उद्रेक व्यक्त करू लागलेला आहे, तर या लोकपालांना आता दुसरा आसरा कुठला असणार? आणि त्यामुळं या समस्त ब्रह्मांडामध्ये लक्ष्मणजींच्या या संतापामुळं एक विलक्षण अशी पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाचा विचार करू लागलेला आहे. अशा या लक्ष्मणाचा संताप
आता शांत होणं हे अत्यंत गरजेचं होतं. लक्ष्मणजींचा हा संताप प्रभू रामचंद्र शांत करू शकले असते, परंतु प्रभू रामचंद्र जर या लक्ष्मणाला काही समजावण्याचा प्रयत्न करू लागले तर कदाचित लक्ष्मणाला आत्ताच्या या क्षणी प्रभू रामचंद्रांची वाणी अंतःकरणात आली नसती. आणि त्यामुळे भगवंताने एक विलक्षण लीला करून आकाशवाणीच्या आधाराने लक्ष्मणाला शांत केलं. अशा या आकाशवाणीच्या माध्यमातून लक्ष्मणाचा गुणगौरव करत प्रभू रामचंद्रांनी जे भरत महात्म्य लक्ष्मणाला सांगितलेलं आहे, सज्जनहो, त्या कथानकाच्या चिंतनाला आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.